जागतिक महिला दिनानिमित्त राज्य परिवहन विभाग अमरावती यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी स्त्रीशक्तीची महत्त्व अधोरेखित करताना स्त्री ही प्रेरणा आहे आणि भविष्याची ऊर्जा आहे. आजच्या युगात स्त्रीची भूमिका अधिक व्यापक झाली असून ती समाज परिवर्तनाची मोठी शक्ती बनली आहे, असे प्रतिपादन केले. रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी पंचवटी चौक ते गर्ल्स हायस्कूल चौक मार्ग परिसरातील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात विभागीय अभियंता विजय राज्य परिवहन अमरावती तसेच विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा व सर्व आगारातील महिला कर्मचाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन 2026 कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक निलेश बेलसरे होते. यावेळी व्यासपीठावर ॲडव्होकेट नीलिमा राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माजी खेळाडू योगिता जीवन वानखडे, एसटी बँकेच्या कनिष्ठ अधिकारी शुभांगी तितरमारे, मीनल विपिन जोग, राधिका संदीप रायलवार आणि विभागीय अभियंता विजय राज्य परिवहन श्रीमती वीणादेवी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर आयोजकांच्या वतीने आमदार सुलभाताई खोडके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अमरावती जिल्ह्यातील विविध आगारांमधील उत्कृष्ट महिला वाहक म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वीणादेवी गायकवाड, प्रास्ताविक शीतल मोहोड यांनी केले, तर शेवटी वर्षा ठाकरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.